हरिओम. आज 14 डिसेंबर रविवार 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे. खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाहीये. ते प्रेम आतून यायला पाहिजे. परंतु परमेश्वराबद्दल खरं प्रेमच उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे. परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही ना आपल्याला. मग ते त्याला ऐकू कशी जाणार? सहवासाने प्रेम वाढतं. आघाडीच्या 4 तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होतं तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होणार नाही? देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो आणि म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते. नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा, म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होईल आणि नामावर प्रेम जडेल. बायको मुलांच्या प्रेमाकरता आपण केवढा त्याग करतो, मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरता क्षुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये बरं? नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे, दुसरी कोणतीच वृत्ती उपटा कामा नाही. तेच खरं नामस्मरण. विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत, ते भगवंतानंच दिलेत. म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असं किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकलं पाहिजे. विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे एकात मिसळलेत. ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरं आपोआप शिल्लक राहतं. शिवाय त्याच्यामध्ये बाहेर काढायला जे सोपं आहे ते आपण काढतो. त्याचप्रमाणे घ्यायला सोपं असलेलं भगवंताचं नाम आपण घेत गेलं तर विषय आपोआप बाजूला पडेल. दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो. त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच, पण तो हवेपणाने भोगला नाही तर आपल्याला बाधक होणार नाही. सर्व संतांचं सांगणं एकच आहे, आणि ते असं की तू भगवंताचं अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्याने तुला सत्याचं ज्ञान होईल. भगवंताचं अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण परमात्म्याचं विस्मरण होता कामा नाही. भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवेल याचा नेम नाही. कोणी पूजा करून, कोणी भजन करून, कोणी नामस्मरण करून, कोणी मानसपूजा करून, तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवेल. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय ठेवावं आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया. कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे. अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान, हाच सगळा परमार्थ जाणं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.